नमस्ते यूट्यूब फॅमिली. दीप अमावस्याच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. तर आज तारीख 24 जुलै 2025 या दिवशी दीप अमावस्या व गुरुपुष्यामृत हा योग जुळून आलेला आहे एकत्र. तर त्यासाठी मी काय काय तयारी केली आहे ते पाहूया. सकाळी लवकरच उठून मी स्नान केले, स्वच्छ नवीन साडी वगैरे नेसून तयार झाली. नंतर कणकीचे दिवे केले हळद टाकून. काही जण गूळ टाकूनही हे दिवे बनवतात. मीठ बिलकुलही टाकायचे नाही. नंतर घरातील सर्व छोटे मोठे दिवे स्वच्छ धुवून साफ करून ते फडक्याने पुसून घेतले. एका चौरंगावर लाल कपडा अंथरून तांदळाच्या छोटी छोटी रास केली. नंतर सर्वप्रथम गणपती बाप्पाची मूर्ती मी त्याच्यावर ठेवली. नंतर एक एक दिवे ठेवले. एका ताटात छोटे मोठे सर्व दिवे ठेवले व कणकीचे दिवे एका ताटात ठेवले. त्यात तेल वाती भरून दारासमोर ही सुंदर रांगोळी काढली व चौरंगासमोर ही अशी सुंदर रांगोळी काढली. पाहू शकता तुम्ही. सर्व दिव्यांना हळदी कुंकू लावून एक एक फूल वाहिले. 6ला पूजा मी मांडायला बसले आणि बरोबर 7 वाजता मी ते दिवे प्रज्वलित केले. गायी रानातून तिन्ही सांजच्या वेळेस परतून घरी येतानाच दिवे प्रज्वलित करायचे. घरातील मुलाबाळांना कणकीच्या दिव्यांनीच ओवाळायचे, कारण त्यांचं आयुष्य प्रज्वलित व्हावं म्हणून, त्यांना प्रत्येक चांगल्या गोष्टीत यश मिळावे म्हणून. आपल्या हिंदू धर्मात जीवनज्योती ही अंधाराकडून प्रकाशाकडे नेते, त्यामुळे ह्या दीप अमावस्येला खूप खूप महत्त्व असते. यातील एक कणकीचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून घराबाहेर ठेवायचा, कारण आपल्या पितृलोकांना यमलोकात मोक्ष मिळते. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.